क्या बात है, काय सुंदर सुरुवात केली आहे तुम्ही. नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वी शता. इतकं छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना इथे या मंचावर परत एकत्र बघून आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे तुमची गाणी ऐकण्यासाठी. सो मी तुम्हाला सगळ्यांना बसायची विनंती करते. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मित्रांनो, संगीत सम्राट पर्व 1 आणि पर्व 2 यामध्ये सर्वोत्तम ठरलेल्या काही स्पर्धकांना घेऊन आजपासून सुरू होतोय हा नवा शो ज्याचं नाव आहे संगीत सम्राट महासंग्राम. इथे असणार आहेत दोन्ही पर्वातले ते सगळे स्पर्धक जे तुम्हा प्रेक्षकांच्या पसंतीला खरे उतरले होते. या मंचावर अनुभव घेऊन हे सगळेच स्पर्धक इतके तयार आहेत की इथे होणारा प्रत्येक परफॉर्मन्स हा कडकच असणार आहे, ह्याच्यात काही वादच नाहीये. पण सगळ्यांना उत्सुकता आहे की कोण आहेत बरं हे महासंग्राम मधले 12 कंटेस्टंट्स. तर एक नजर टाकूयात या आपल्या सुपरस्टार 12 कंटेस्टंट्सवर. अंजली गायकवाड, मानसी जोशी, सागर म्हात्रे, इशिका विश्वकर्मा, हरगुन कौर, रवींद्र खोमणे, फोक रिवायवल्स, प्रथमेश मोरे, फोरेन बँड, पल्लवी आणि साहिल, अक्षया आणि सोहम, मानस गोसावी. जोरदार टाळ्या या सगळ्या स्पर्धकांसाठी. बोलूयात संगीत सम्राट महासंग्रामच्या परीक्षकांना, म्हणजेच बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे आणि सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांना. वेलकम बॅक आणि खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचंही परत एकदा संगीत सम्राट महासंग्रामच्या मंचावर. आदर्श, तू पहिल्या सीझन पासून या फॅमिलीचा भाग आहेस आणि राहुल दादा, आपण दोघांनी दुसरा सीझन एकत्र केला होता. तर काय तुमचे एक्सपेक्टेशन्स आहेत आपल्या सगळ्या स्पर्धकांकडून आणि किती तुम्ही एक्साइटेड आहात? खरं तर मी खूप जास्त खुश आहे आज, कारण काही चेहरे पहिल्या पर्वातले मला दिसत आहेत आणि प्रथमेश आहे, आज रवींद्र आहे, सागर आहे, इशिता आहे. हे सगळेच इतक्या तयारीचे गाणारे आहेत, प्लेयर्स आहेत. आणि थँक्यू की तुम्ही आलात, कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे.
आणि तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या संगीताने वेड लावणारे परत एकदा. मी खूप जास्त खुश आहे. क्या बात है. राहुल दादा, तू काय सांगशील? मी फर्स्ट सीझन फॉलो केला होता आणि ह्या सगळ्यांना मी पडद्यावरती बघितलेलं आहे आणि मी पण खूप एक्साइट झालो आहे की यांना लाईव्ह मला ऐकता येणार आहे. आणि दुसऱ्या पर्वामध्ये जी सगळे जे स्पर्धक यशस्वी झालेत त्यांनाही बघायला मजा येणार आहे. मी तुम्हाला दोघांनाही आसनस्थ व्हायची विनंती करते. तर अशा प्रकारे आपले जजेस त्यांच्या जागेवर विराजमान झालेले आहेत, पण तरी एक जागा मात्र रिकामी दिसतीये आणि या जागेवर विराजमान होण्यासाठी मी मंचावर बोलवणार आहे महाराष्ट्राच्या एका अत्यंत लाडक्या व्यक्तिमत्वाला, ज्यांची गाणी ऐकल्याशिवाय कुठलाही सण पूर्ण होऊच शकत नाही. उडत्या चालीची गाणी म्हणा, पाय थिरकायला लावणारी गाणी म्हणा, भक्तिगीत, कव्वाली किंवा पिक्चरमधली गाणी, चहू बाजूंनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आनंद शिंदे यांचं जोरदार त्यांनी स्वागत करूया. आनंद सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे परत एकदा. धन्यवाद. आणि तुम्ही संगीत सम्राट पर्व 2 मध्ये खूप वेळा येऊन गेला होतात आणि हे सगळे स्पर्धक तुमच्या परिचयाचे आहेत. तर तुम्ही काय सांगाल या स्पर्धकांविषयी? तुमच्या काय भावना आहेत? यांची गाणी मी ऐकलेली आहेत. मी यांना कसं मिस करू शकतो आणि मी कसा घरात बसू शकतो. ज्याप्रमाणे तुमचं सर्व महाराष्ट्राचं माझ्यावरती प्रेम आहे, त्याचप्रमाणे माझंही या संगीत सम्राटवरती भरपूर प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर या ठिकाणी मी ओढले गेलेलो आहे. आनंद सर, तुमच्या बरोबर खूप गप्पा आता मारायला मिळणार आहेत या निमित्तानं. तुमची इतकी गाणी परत आम्हाला ऐकायला मिळणार आहेत. मी खूप खुश आहे. मी तुम्हाला तोपर्यंत स्थानापन्न व्हायची विनंती करते. धन्यवाद. थँक्यू. आणि आता बोलवणार आहोत एका अशा परफॉर्मरला जी दिसायला नाजूक जरी असली ना तरी तिचा आवाज ऐकून भले भले आश्चर्यचकित होतात. स्टेजवर धुमाकूळ घालायला आता आपल्या समोर येते मानसी जोशी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दाना लागुनी. विविधता पाची करावया झाडणी. त्रिविधता पाची करावया झाडणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे ना. आईचा जोगवा जोगवा मागे ना. आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा मागुनी ठेविला. गेले महाद्वारी नवसम्या फेडिला. एका जनार्दनी एका जनार्दनी एकपणे देखील आणि जन्म मरणाचा फेरा म्या चुकविला. नि आईचा जोगवा जोगवा मागे ना. आईचा जोगवा जोगवा मागे ना. पूर्ण बोधाची वरी न पडरी. आशा तृष्णेच्या पाडी न धरडी. मनोविकार करी न दुरंडी. अद्भुत रसाची भरी न दुरडी. आईचा जोगवा जोगवा मागे ना. आईचा जोगवा जोगवा मागे ना. आईचा जोगवा 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 मागे ना. आईचा जोगवा 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 मागे ना. आईचा जोगवा जोगवा
क्या बात है मानसी, काय सुंदर गायलीस. थँक्यू. आपण विचारूयात राहुल दादाला. मानसी, तू सरप्राईज केलास आज. अप्रतिम गायलीस तू. Thank you. खूप छान गायलीस. तुझा कम्फर्ट झोन नसून पण तू खूप कम्फर्टेबल होतीस. म्हणजे तुझा कुठेही गोंधळ झाला नाही गोंधळ गाताना. मला ते खूप आवडलं. सो ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you. कीप इट अप. आदर्श. खूप कडक गायलीस. गोंधळ आईचा, तुझी हाक जी आईला पोचवायची होती आणि ती बरोबर आईपर्यंत तू पोहोचवलेली आहेस. आणि अशीच एनर्जी ठेव. खूप चांगली गायलीस. असंच गात राहा. थँक्यू. आनंद सर. ओपनर बॅट्समन जबरदस्त. माझी इच्छा आहे की हा नगारा कृपया प्रियांकानी वाजवा. बजाव. मानसी, आता काय बोलू, तुझ्यामुळे मी नगाडा वाजवलाय तुझ्यासाठी आणि ह्याच्या पलीकडे काही असू शकत नाही. मस्त गायलीस. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता बोलवणार आहोत आपल्या पुढच्या कंटेस्टंटला. यांनी संगीत सम्राट पर्व 2 मध्ये असा काही धुमाकूळ घातला की नेहमीच आपण सगळे यांच्या परफॉर्मन्सची वाट बघत असायचो. आदर्शने त्यांना स्टेजवर येऊन मिठी मारली होती, तर राहुल दादानं त्यांचा परफॉर्मन्स बघून त्यांना मानाचा मुजरा देखील केला होता. पाहूया आज ते आपल्या जजेसना काय करायला भाग पाडतायत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात फोक रिवायवल या ग्रुपचं. आली आली व गोंधळाला गोंधळाला आई. हा, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. आई उदे ग तुळजा माई, तुळजा भवानी अंबाबाई. आई उदे ग तुळजा माई, तुळजा भवानी अंबाबाई. आली आली व गोंधळाला गोंधळाला आई. हा, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. भवानी मी तुझा भक्त खरा, भवानी मी तुझा भक्त खरा. त्या जोगती नाच नाचती भक्तीची परडी संबळ डुग डुग ज्ञान रसाचा झरा. अग ज्ञान रसाचा झरा, कवड्याच्या माळा घालून गळा, कवड्याच्या माळा घालून गळा, मागू जोगवा जरा. मागू जोगवा जरा, मागू जोगवा जरा. आर येळला धावून आली र तुळजा भवानी माझी. आली आली व गोंधळाला गोंधळाला आई. हा, तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. हे तुझ्या रूपाचा, तुझ्या गुणाचा गोंधळ घात आला. संबळ तुंतुण्याला घेऊन संबळ तुंतुण्याला, संबळ तुंतुण्याला घेऊन संबळ तुंतुण्याला. तुई 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 हे. रंगला इडा आईच्या मुखात, आंबा खेळती आई येडू राऊळात. रंगला इडा आईच्या मुखात, आंबा खेळती या येडू राऊळात. हो
फोक रिवायवलचा परफॉर्मन्स कायमच ऊर्जा देणारा असतो आणि तेच तुम्ही आज केलंय असं मला वाटतंय. आपण विचारूयात आपल्या परीक्षकांना काय वाटतंय. आदर्श, मला बाकी पार्टिसिपेंट्सला सांगायचं मित्रांनो, फोक रिवायवल हा जरी एक बँड असला, एक ग्रुप असला, तरीही रामानंद एकटा टायगर आहे बरं का. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रामानंद, तू कडक गायलायस. गोंधळ, मला असं वाटत होतं की तुझ्या जागरण गोंधळालाच आम्ही आलोय आणि प्रेक्षक म्हणून तुझं गाणं ऐकायला आलो आणि त्या सगळं गोंधळ एन्जॉय करायला आलोय आणि ते फील आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. खूप मजा आली. फोक रिवायवल, शिंदेशाही सलाम. वा. राहुल दादा, रामानंद, फोक रिवायवल मधला सगळ्यात महत्त्वाचा घटक तू आहेस आणि तू होतास. त्यामुळे तू आत्ताही तीच छाप पाडलीस आणि तुला खूप खूप शुभेच्छा. अतिशय दमदार आणि मनापासून तू गायला. तुम्ही सगळ्यांनी खूप छान वाजवलं आणि खूप चांगली साथ दिली. त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आनंद सर. पहिलं संपूर्ण गाणं व्यवस्थित झालं, पण ते नंतर जे गायलं ते अफलातून, तुंतून. धन्यवाद दादा. व्हेरी गुड, छान, धन्यवाद. काय जोरात आहे एकदम. का बरं, काय विशेष आहे आज? विशेष असं म्हणजे एवढे 3 दिग्गज परीक्षक आहेत, आणि त्याचबरोबर माझे गुरुजी आणि माझे वडील ही या ठिकाणी आलेले आहेत की ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलेलो आहे. ते दोघंही या ठिकाणी आलेले आहेत म्हणून हा आनंद आहे. क्या बात आहे. मी त्यांना दोघांनाही इथे स्टेजवर यायची विनंती करते. वा. क्या बात आहे. नमस्कार काका. तुमच्या दोन्ही मुलांचं इथे कायम कौतुक झालेलं आहे. बरोबर आहे. काय सांगाल तुम्ही दोघांविषयी? खूप आनंद वाटतो आम्हाला. झी युवाने आणि या संगीत सम्राटने आमच्या लोककलावंताला हे व्यासपीठ मिळवून दिलं आणि दिग्गज मान्यवरांनी या लोककलेला जे प्राधान्य दिलं, जो सन्मान केला, ह्या महाराष्ट्राच्या लोककलेचा सन्मान केलेला आहे. म्हणून मी या परीक्षकांचे, झी युवाचे आणि संगीत सम्राट या कार्यक्रमाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि तुम्ही रामानंदचे गुरु आहात आणि काय सांगाल तुम्ही रामानंद विषयी? अखंड गीत गायनी जरी झाला माझा अंत, पुन्हा जन्मोनी गात मरावे या महाराष्ट्राचं गीत. क्या बात आहे. आणि म्हणून खूप खूप समाधान वाटतं. रामानंद, मी कधी गुरु आणि शिष्य असं नातं ठेवलेलं नाही आहे. तो माझा मानसपुत्र आहे. तुम्ही आत्ताच्या 2 ओळी म्हणून दाखवल्यात ना, त्याची एक आम्हाला चांगली झलक बघायची खूप इच्छा आहे. हां. ही मराठी महाराष्ट्राची साधू संताची गर्जती सह्याद्रीचे कडे, सह्याद्रीचे कडे, गजती सह्याद्रीचे कडे, गर्जती सह्याद्रीचे कडे, गजती सह्याद्रीचे कडे, गजती सह्याद्रीचे कडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते. इथे गंगा यमुना गोमती इथे गंगा यमुना गोमती सिंधू सरस्वती गोदा कावेरी तापी नर्मदा कृष्ण जलभार.
हे तापिणाऱ्या पदा कृष्ण जनभार नित्य पसरती भूमीवर पार म्हणून हा हिंद देश मज प्यार म्हणून हा हिंद देश मज प्यार जी म्हणून हा हिंद देश मज प्यार जी. याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी राजा जन्माला आला. हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. ते 16 वर्षाचं वय महाराज मोक्याचं होतं आणि आत्ताच 16 वर्षाचं वय दिसायला लागलं धोक्याचं. म्हणून शाहीर गाऊ लागला महाराष्ट्र देश फाकडा. सह्याद्रीचा कडा सह्याद्रीचा कडा वाहतो सारा अमृताचा. महाराष्ट्र शिवाजी राजाचा शंभू राजाचा शाहू फुले बाबासाहेबांचा म्हणून वाहतो सारा अमृताचा. या खोऱ्यातून ममतेचा वाहतो विचार समतेचा वाहतो विचार समतेचा. जिजामातेच्या बोटीत मसला वीर शिवाजी स्वातंत्र्याचा तो पहिला ओंकार. सांगलीचा शाहीर आला आणि महाराष्ट्राचं गातो गुणगान ठेवा ध्यानात. जय महाराष्ट्र. काहीही बोलण्याच्या आधी मी पहिले इथे रामानंदला स्टेजवर बोलवणार आहे. रामानंद, आज मला कळलेलं आहे तुझं सिक्रेट की ज्यानं तुला ऊर्जा मिळते आणि तुला एक स्फूर्ती मिळते, एक इन्स्पिरेशन मिळतं, ते काय आहे हे आज आम्हाला तुमचा परफॉर्मन्स बघून समजलं. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्ही आज जी ऊर्जा दिली आहे केवळ रामानंदला किंवा फोक रिवायवलला नाही पण अख्ख्या महाराष्ट्राला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथे आलात सर आणि आम्हाला इतका उत्साह दिलात, इतकी एनर्जी दिली आणि इतकी पॉझिटिव्हिटी दिली आणि आम्हाला रामानंद दिला. जय महाराष्ट्र. थँक्यू. शाहिरी मानाचा मुद्रा. थँक्यू. ये घाबरू नको, ये ये हे बघ इथं इथं बघ. इथं इथं यायचं आहे तुला. नमस्कार. अरे सर नमस्कार सर. नमस्कार. आय सेल्फ इंट्रोडक्शन माय सेल्फ टू यू. सर मी शिक्षक आहे सर, संगीत शिक्षक, गाणं शिकवतो. माझं नाव सुरदास आणि ही माझी शिष्या सर सुरिली. सुरिली. काय की मी असा विचार केला की आता इथं गुरु शिष्याची जोडी येऊन गेली, त्याच्यामुळे मी म्हटलं की मी माझ्या शिष्याला पण इथं आणलं पाहिजे. म्हणजे कसं होईल की सर तिने इथं आले, हे वातावरण बघितलं तर म्हणजे तिच्यामधली एक गोडी वाढेल सर. सर गोडी वाढेल म्हणजे हाय ब्लड प्रेशर. अगं तुझ्या हिच्या बापाला ना सर शुगर आहे, त्याच्यामुळे ना प्रत्येकाला हाय ब्लड प्रेशर. अगं गोडी वाढेल म्हणजे शुगर तसं नाही का, शरीरातली शुगर नाहीये. गोडी वाढेल म्हणजे तुझ्यामध्ये एक रस निर्माण होईल. सर मग मला ना विदाऊट आईस सांगा तुम्ही. काय उसाचा रस मागवताय ना सर. उसाचा रस मागवत नाही ग. तुला तर आल्या आल्या पंच मारायलाच पाहिजे का. आता आली तर थोडा उसाचा घे आपला, थोडा उसाचा घे. समोर बघ.
आज माझे आदर्श मंडळी इथे बसलेले आहेत. आनंद सर नमस्कार सर. नमस्कार. मी तुमचा फार मोठा फॅन आहे सर. म्हणजे मी तुम्हाला लाईव्ह फॉलो करतो सर. म्हणजे शपथ तुम्हाला खोटं वाटेल आनंद सर, तुम्हाला फॉलो करत करत एकदा तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलं सर मी. गुरुजी तुम्ही त्यांना फॉलो करता म्हणजे नेमकं काय करता? म्हणजे त्यांच्यासारखे केस वाढवतो मी. माझं सर एकदम स्पष्ट मत आहे का डान्स जसा इथून होतो इथून असा, तसं गाणं हे इथून होतं सर. लक्षात आनंद सर, तुम्हाला माहिती नाही आनंद सर आदर्श सरांची केस कापू देत नाही. लहानपणापासून शाळेत असताना त्यांनी केस कापू दिलेले खरे? नाही. एकदा शाळेच्या टीचरने सांगितले की यांची केस कापून आणा. सर तडक शाळेत गेले आणि म्हणले हे बघा तुम्हाला टॅलेंटेड तुमच्या शाळेचं नाव पुढे नेणारा पोरगा पाहिजे का टकला पोरगा पाहिजे सांगा आता. खरं आहे का सर हे? एकदम खरं आहे, बरोबर आहे. तुम्ही जे केलं ना सर ते एकदम करेक्ट केलं. तुम्हाला सांगतो केसाचा आणि बुद्धिमत्तेचा काहीच संबंध नाही आहे हो. एकदम करेक्ट. नाही म्हणजे आता असं जर असतं तर केस कापलेला माणूस सगळ्यात जास्त बुद्धिमान ठरला असता. म्हणजे तो टकलू हैवान तर अर्थशास्त्रात आला असता, मोठा सायंटिस्ट झाला असता टकलू हैवान. सर नमस्कार सर. हे आमची शिष्य आहे सर. तुम्ही याला काही पण प्रश्न विचारू शकता सर. तुला गाणं येतं असं यांचं म्हणणं आहे. हो सर. मग सूर लावायला येतच असेल तुला? हो सर. येतो? ते तर पहिलं सर. दाखव बघू आम्हाला. येस. एक मिनिट. हे तुला यांनी शिकवलं असा सूर लावतात का? हो सर मी सूर लावते पाण्यात. पाण्यातला सूर बाळा, पाण्यातला सूर वेगळा असतो आणि गाण्यातला सूर वेगळा असतो. म्हणजे ते दोन वेगवेगळे असतात सर. वा गुरुजी. म्हणजे तुमचं आमचं वेगळं निघालंय सर. मला काय वाटलं तो सूर आहे म्हणून मी तसा तिला पुण्यातला सूर शिकवला सर. दुसरा प्रश्न विचारा विचारा, सर. सर. दुसरं बर हा पट्टी तर तुम्हाला माहितच असेल. हा सर. हो सर. हो साधारण कुठल्या पट्टीत गाता तुम्ही? सर मी कुठे पण गाते. झोपडपट्टी, पानपट्टी, म्हणजे तसं काय झाडेपट्टी, आपण समान सगळे ठेवलेले. कलाकार म्हणजे आपण सगळ्यांचे असतो सगळीकडे. सर म्हणजे पट्टीच्या बाबतीत फार हुशार आहे माझी मुलगी. तुम्हाला सांगतो हिचं जर मूड लागलं ना तर ही थुकपट्टीत पण गाते सर. हो सर. म्हणजे काय असं ते थुकपट्टीचं आहे अहो, सर. ती वेगळी असते राव. असं कसं? हे पण वेगळे हो. तुमचं आणि माझं आज फारच वेगळं निघून राहिलंय सर. मी फार फार तर म्हणजे फुटपट्टीपर्यंत गेलो असतो सर. बर बाळा, बर मला सांग, हा. या क्षेत्रात तुझा आदर्श कोण आहे? आरडी. अरे वा आरडी सर. आर डी बर्मन क्या बात आहे. नाही मग आर फॉर राहुल. अरे वा आर फॉर राहुल म्हणजे डी फॉर देशपांडे. वा सर वा क्या बात आहे. नाही ते बऱ्याच लोकांचे आदर्श आहेत पण माझं थोडं वेगळं आहे सर. कोण? अच्छा. राहुल द्रविड सर. त्याचा काय संबंध या क्षेत्रात? नाही त्यांना पीचचा अंदाज आहे ना सर. ती पिच कुठली? पीचचा अंदाज त्यांच्यासारखा कुणालाच नाही. मी खरं सांगू का, हा तुला जे शिकवलं तुझ्या गुरुजींनी ते तू प्रामाणिकपणे पाठ केलंस. हा हा त्याच्यात तुझी चूक नाहीये. करेक्ट आहे सर. माझी चूक आहे सर. मला कळलंय. आता मी पण सर मी स्वतः माझी पूर्ण तयारी करून घेणार आणि मग मी माझ्या शिष्याला शिकवणार हा, सर. सर. आहे ना? लक्षात ठेवा, हा संगीताची साधना करावी लागते. करेक्ट खरंय, आहे सर. सर. तुम्ही जे बोलला ते 100% पटलं सर मला. म्हणून मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आहे सर. म्हणून मी संगीताला डिवोर्स दिला आणि साधनाशी लग्न करणार आहे. तुमचे मार खायचे धंदे आहेत गुरुजी. चला तुम्ही. चला आतमध्ये. पावलावर पाऊल. काय? आणि आता बोलवणार आहोत पुढच्या स्पर्धकाला. हिचं गाणं म्हणजे ऐकणाऱ्यांसाठी पर्वणी असते. हिचा आवाज जेवढा निरागस आहे ना तितकीच तिची समज प्रगल्भ आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अंजली गायकवाड हिचं.
शिरी किती गोड गायली. थँक्यू. आदर्शला विचारूयात आपण गाणं कसं वाटलं. आदर्श, तुझ्या आवाजात हे गाणं इतकं चांगलं साऊंड करत होतं, इतकं स्वीट साऊंड करत होतं. मला तेच ऐकून इतकं बरं वाटत होतं. तुझा आवाज इतका निरागस आहे ना, त्या सगळ्या भावना. आणि हे गाणं वैशालीजींनी ओरिजिनल गायलेलं आहे, पण तुझ्या आवाजात एक वेगळा फील आला मला. आणि अशी गाणी तू गा, खूप गा, अजून मजा येईल आम्हाला ऐकायला. ऑल द बेस्ट. राहुल दादा, तू माझी फेवरेट आहेस. आणि तुझ्या आवाजामध्ये जो इनोसेन्स आहे ना, तो इतका प्युअर आहे की हे गाणं ऐकताना मला इतकी मजा येत होती की त्या इनोसेन्सची एक प्युरिटी म्हणा, किंवा तू खूप मनापासून एन्जॉय करत ते गात होतीस. गॉड ब्लेस यू. आनंद सर. यालाच म्हणतात छोटा पॅकेट बडा धमाका. आणि खरोखरच तू फेवरेट फक्त यांची नाहीये किंवा संगीत सम्राटची नाही, ऑल महाराष्ट्राची आहे. आणि काही कालांतराने तू पूर्ण जगाची सुद्धा होऊ शकशील, तू अशीच जर गात राहशील तर. आणि खरोखरच मी माझ्या वतीनं सांगतो की तुम्ही दोघे जण जाऊन तो नगारा वाजवा. जबरदस्त. कॉंग्रॅच्युलेशन आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मी मंचावर बोलणारे एका अशा परफॉर्मरला ज्यानं पहिल्या पर्वाच्या ऑडिशन राऊंड पासूनच जजेसना इम्प्रेस केलं होतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सागर म्हात्रेचं. आधार कुणाचा नाही, भेगाळल्या भुई पारिजिना अंगार जीवाला जाळी, बळ दे झुंजायाला किरपेची ढालते, इनविती पंचा प्राण जिव्हाऱ्यात ताल दे, कर पलरान देवा जळाला शिवार, तरी नाही धीर सांडला. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई, हे तरी तेव्हा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई, बबाळून उधळतो जीवा माय बापा, वन वायुरी पेटला, खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला देवा
सुंदर गायलास तू. थँक्यू सो मच. खूप सुंदर गायलास आणि आदर्शापासूनच आपण सुरुवात करूयात. त्यांना इथे येऊन तुला मिठी मारली. पहिल्या पर्वात सागर आला होता, मला अजूनही आठवते तो दिवस. तो नाट्यसंगीत म्हणा, क्लासिकल खूप चांगली तयारी त्याची, खूप चांगला गळा फिरतो त्याचा. पण हा जॉनर त्याने तेव्हा ट्राय केला नव्हता आणि वेगळ्या कुठल्या तरी गाण्यामुळे तो इथून बाहेर गेला आणि आज तो असा आलाय. आणि हे गाणं तुझ्यामुळे आज परत एकदा खेळ मांडला. हे गाणं मला नव्याने आवडायला लागलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी आज सांगतो, जर तू टॉप 3 मध्ये नसशील तर मित्र एक लक्षात ठेव, मी हरलो म्हणून समजेल स्वतः. मी माझा पूर्ण जितका मला म्हणजे जान लावून टाकेन. जसा आलायस तसाच शेवटपर्यंत मला तू पाहिजे मित्र. आय लव्ह यू. थँक्यू सर. लव्ह यू टू सर. आनंद सर. छान गायलास तू, जबरदस्त गायलास. इतकंच नाही की तुझा आवाज सरळ वरती भिडतो आणि भरपूर काही हरकती तुझ्या आवाजामध्ये आहेत आणि तू त्या बरोबर निभवतोच. तुला माझा आशीर्वाद आहे आणि खरोखरच तुझ्यासाठी नकारा वाजवू का? सर तुम्ही बोललेच हे खूप झालं माझ्यासाठी. नाही, पण हे दोघं जणच नकारा वाजवतील, यांना लय प्रॅक्टिस झालेली आहे. माझ्यातर्फे तुम्ही दोघे जण जाऊन नकारा वाजवा. तुमचं बोलणं झाल्यानंतर वाजवा. जरूर. राहुल दादा. मी हे पहिल्यांदा करतोय पण मला यावंसं वाटतंय म्हणून मी माझ्या आयुष्यात खूप आवाज ऐकलेत पण हा असा आवाज मी पहिल्यांदा ऐकला माझ्या आयुष्यामध्ये की जो वरती पण इतका छान बोलतो तरी खूप तरल आहे, खूप भावपूर्ण आहे. आणि मला आदर्श सांगत होता की तू क्लासिकल आणि नाट्यसंगीत खूप छान गातोस पण हे गाणं पण तू तुझं करून गायलास म्हणून मला ते जास्ती आवडलं. आणि तुझा जो भाव होता, तुझं जे एक्सप्रेशन होतं ते तू पहिला सूर लावलास तेव्हापासून ते भिडलं आणि मी थिजून बसलो होतो. मला आदर्श आला तसं मला त्याच्याबरोबर यायचं होतं पण मला उठता पण नाही आलं. मला बोलायलाही सुचत नव्हतं. इतका आज तो इम्पॅक्ट किंवा जो परिणाम आहे तो इतका जबरदस्त आहे माझ्यावर. त्याच्यामुळे मी तू कसा गायलास हे मी सांगूच शकत नाही कारण मी अजून त्याच अवस्थेमध्ये आहे. तू खूप मोठा हो, खूप छान तुझी कला जोपास आणि खूप छान शिक. तू खूप मोठा होशील. हां, असं मग मी तुला शुभेच्छा देतो. व्हेरी नाईस. चला तुझ्यासाठी हा शाही ठेका. सागर, मला असं वाटतं की तुला झोप लागणार नाहीये. जीते रहो गाते रहो. खासाहेब म्हणालेले दास, कारण कट्यार काळजात घुसली. हाय हाय. यार काय झालं. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सागर. वेळ झाली आता पुढच्या स्पर्धकाला बोलवायची. हे दोघंही पहिल्यांदा एकत्र आले ते संगीत सम्राटच्या दुसऱ्या पर्वात, संगीत वेरिएट या ग्रुपमध्ये. आणि आता या संगीत सम्राट महासंग्राम मध्ये सुद्धा पुन्हा एकदा हे दोघं एकत्र आले. पाहणार आहोत या डुओचा धमाकेदार परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पल्लवी आणि साहिल साठी. काढरावे हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. मोहनिया ऐसी जाऊ नको.
पाकळी उमले प्रीत भरलेली है अवघी आवनी सजली धुंद मोहरली पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली है अवघी आवनी सजली धुंद मोहरली उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे सौख्यात प्रेम बंधाच्या हे अंतरंग न्हावे हळवे तरंग बहराचे ओ अंतरी फुलावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. सो मी असं जाहीर करते की झी युवा संगीत सम्राट महासंग्रामच्या मंचावर ऑफिशियली पहिलं युगुल गीत सादर झालेलं आहे. आदर्शला काहीतरी म्हणायचं आहे, आपण आदर्शला विचारूयात. तुमच्या दोघांचंही गाणं इतकं क्यूट वाटलं, इतकं प्रेमळ वाटलं, खूप मनापासून तुम्ही गायलं. एक एक एक्सप्रेशन आमच्यापर्यंत पोहोचले. जे गिव्ह अँड टेक होतं ते बघतानाही खूप मजा आली आम्हाला इथे. ऑल द बेस्ट. आपण आनंद सरांना विचारूया. कॉंग्रॅच्युलेशन राहुल दादा. मलाही खूप तो क्यूट वाटला म्हणून मी पण खूप एन्जॉय केला. मला खूप आवडला तुमचा परफॉर्मन्स. साहिल आणि पल्लवी खूप छान परफॉर्मन्स झालेला आहे आणि नगाडा सुद्धा वाजलेला आहे. त्यामुळे आता आणखीन मी काय बोलू. मस्त असाच परफॉर्म करत राहा आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. आणि आता आपण या मंचावर बोलवणार आहोत एका अशा वादकाला ज्यानं पहिल्या पर्वापासून आजपर्यंत त्याच्या प्रत्येक परफॉर्मन्सनं सगळ्यांना मोहित केलंय. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत मानस गोसावीसाठी.
होतास तू. कमाल, क्या बात आहे. म्हणजे अक्षरशः मला राहवलं नाही, त्यामुळे मी अशी नाचत आले. मी मागे नाचतच होते. खूप छान वाजवलंस आणि इतकं रेअर वाद्य आहे आणि त्याच्यावर तुझी इतकी कमांड आहे हे बघून खूप जास्त छान वाटलं. आणि संगीत सम्राट महासंग्रामचा तू एक भाग आहेस याचा खूप जास्त आनंद वाटतोय. आपण विचारूयात राहुल दादाला तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. राहुल दादा. मानस, मी पहिल्यांदा तुला आज परफॉर्म करताना बघतोय. आत्ता जसं प्रियांकाने सांगितलं तसं मोहन वीणा वाजवणारी लोकच खूप कमी आहेत आणि तुझ्या वादनामध्ये पण मला तो एक एलिमेंट दिसतो की तू छान एन्जॉय करत वाजवतोयस. आणि शेवटचा जो भाग होता तो अर्थात जलद लयीचा होता आणि त्याच्यामध्ये तू खूप छान एक्सप्रेस होत होतास. ओव्हरऑल इम्पॅक्ट वाईज परफॉर्मन्स कडक होता आणि एक्सपेक्टेड माहोल जो बनवायला हवा होता तो माहोल तू जमवलास. त्याच्यामुळे तुझं अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा. आनंदजी. जबरदस्त आणि खरोखरच फारच छान. मी तिथे येऊन मिठी मारेन तुला. बस. आदर्श. मानसला पहिल्या पर्वात मी एवढं ऐकलंय, तो किती टफ पार्टिसिपंट आहे हे हळूहळू सगळ्यांनाच कळणार आहे. कारण आता घुमर पॅटर्नमधलं गाणं होतं आणि नंतर 2/4ला जातं, ते तितकं मजा येत, रिदमिक गाणं होतं. आणि अशा पद्धतीचं गाणं मी पहिल्यांदाच मानस तुझ्याकडनं आज या महासंग्राममध्ये ऐकतोय. थँक्यू व्हेरी मच की तू असं काहीतरी सरप्राईज एलिमेंट घेऊन उतरलायस आणि खूप छान मित्रा तू प्रेझेंट केलंस. आवाज वाढव. आय थिंक मी हे सगळ्यात जास्ती मिस केलं होतं या वर्षभर. क्या बात. मला असं वाटतं या काठ्या इथेच ठेवायला पाहिजेत, कारण तुम्ही असे जबरदस्त परफॉर्म करताय की आम्हाला सारखंच उठून नगाडा वाजवा असं वाटतोय. सो अभिनंदन यार, सगळेच खूप छान गाताय, खूप चांगलं परफॉर्म करताय. मानस, राहुल दादाच्या सुंदर कमेंट्स. आनंदजींनी तर तुला मिठी मारली आणि आदर्शांनी नगाडा वाजवला. अजून काय पाहिजे तुला पहिल्या परफॉर्मन्ससाठी. क्या बात आहे. इतकी दणदणीत सुरुवात तू केलेली आहेस, पण पोट भरून चालणार नाहीये, असं कायम पाहिजे. हो हो, मी प्रयत्न करतो. येस. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू मानस. तर मित्रांनो, अशा तऱ्हेनं आज 6 स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि उद्याच्या भागात उर्वरित 6 स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस होणार आहेत. या आठवड्यात एलिमिनेशन नसणार आहे. परफॉर्मन्स एक से बढ़कर एक होणार आहे. परीक्षकांकडून पुन्हा एकदा नगाडा वाजवला जाणार आहे. खूप मजा, खूप धमाल या मंचावर घडणार आहे. त्यामुळे बघायला विसरू नका हा महामुकाबला, म्हणजेच संगीत सम्राट महासंग्राम. स्पेशल पार्टनर तन्वी हर्बल, तन्वीशता. रात्री 9:30 वाजता फक्त झिवावर.